मान्सून केरळमध्ये 16 मे रोजी दाखल होण्याची शक्यता आहे, तर अंदमानात मान्सून दाखल झालाय। राज्यातील काही भागात पुढील 5 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय, तर काही भागात वादळी पावसाला पोषक हवामान आहे आणि अंदमान समुद्राचा आणि अंदमान बेटांच्या अनेक भागात मान्सून दाखल झालाय, तर संपूर्ण निकोबार बेटे मान्सूनने व्यापली आहेत। मागील 2 दिवसांमध्ये निकोबार बेटांवर आणि शेजारच्या अंदमान बेटावर जोरदार पाऊस पडतोय। मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे, त्यामुळे पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये मान्सून नैऋत्य अरबी समुद्र, आग्नेय आणि नैऋत्य बंगालचा उपसागर, अंदमान बेट आणि अंदमान समुद्राचा उर्वरित भाग आणि पूर्व मध्य बंगालच्या काही भागात मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिलाय। पुढील 5 दिवस विदर्भातील अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। वर्धा, नागपूर, चंद्रपूर, अकोला आणि अमरावती जिल्ह्यात काही ठिकाणी पुढील 5 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय, तर कोकणात आज उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज देण्यात आलाय। कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी पुढील 5 दिवस पावसाचा अंदाज देण्यात आलाय। पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, बीड, धाराशिव, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या आणि वादळी पावसाचा अंदाज देण्यात आलाय, तर लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात आजपासून 3 दिवस वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।